आता पाहूया बीड प्रकरणात काय अपडेट आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे। भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ, त्यांना सारखे फोन यायचे। संतोष देशमुखांच्या पत्नीची TV 9शी बोलताना माहिती। भांडण झाल्यापासून टेन्शन मध्ये होते ते एवढंच मला म्हणले की फोनवर काय मला माहित नाही, पण मी म्हणलं काय झालंय तर ते म्हणले की त्या दिवशी पवनचक्कीवरची किरकिर झाली, ती जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला भीती वाटते, एवढंच बोलले। बीड प्रकरणात मकोका लावलेली साधी पोरं मुख्य आरोपी निर्धास्त बाहेर फिरतात। संजय राऊत यांचा मोठा आरोप। काही पोरा टोरांना त्यांनी मोका लावला, बघा त्यांचे चेहरे, ही प्यादी आहेत लहान, हे भाडोत्री पोर आहेत, मुख्य आरोपी मोकाट आहे। आरोपींवर कडक कारवाई करणार अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। धनंजय देशमुखांनी अशा प्रकारचं आंदोलन करू नये, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मारेकऱ्यावर जे काही गुन्हे आहेत ते दाखल केले जातील, त्यांना कुठेही संरक्षण दिलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांची देखील तीच भूमिका आहे। संतोष देशमुखांच्या हातात वाल्मिक कराडचा हात आहे हे स्पष्ट अंबादास दानवेंचं वक्तव्य। सरकार न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्यानं देशमुख कुटुंबाचा बांध सुटला असावा अशीही प्रतिक्रिया। सुस्पष्ट होतंय की वाल्मिक कराडांचा या संतोष अण्णा देशमुखांच्या खून प्रकरणात जवळपास स्पष्टपणे हात आहे, आणि मग त्याला सोडून बाकीच्यावर तुम्ही मोका लावताय आणि वाल्मिक कराडला सोडता, हे चुकीचं आहे। फडणवीस कोणताही विषय निष्कर्षापर्यंत आल्याशिवाय सोडत नाही। धनंजय मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। देवेंद्रजी ते कुठलाही विषय एका निष्कर्षापर्यंत येईपर्यंत निर्णय करत नाहीत, पण निष्कर्षापर्यंत आल्यानंतर सोडत पण नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर। जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी, हाकेंचा आरोप। मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत, कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही, पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे। वाल्मिक कराड सीआयडी सोबत सेटलमेंट करून आरोपी शरण झाला का? मला तपास यंत्रणेवर संशय। धनंजय देशमुखांची समजूत काढणार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। पोलीस यंत्रणा काय करते? SIT वाले तुमचे आता काय CID बरेच काय पोलीस दिसतात, कुणाचे मी त्यांना बोलणार आहे की नेमके आहेत कुणाचे, ते आपण सर्वांच्या समोर विचारणार आहे त्यांना की आपण कोण आहात आणि ते काय करायला, आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही। आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे केज न्यायालयाचे आदेश, तर लातूरच्या कारागृहात ठेवण्याची आरोपीची विनंती केज कोर्टाकडून अमान्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी वारंवार सांगितले, तशी कारवाई ही सुरू आहे। प्रवीण दरेकरांचा दावा। तर आपल्या राजकारणासाठी आणि बोलवत्या धनाला खुश करण्यासाठी कोणी राजकारण करू नये, दरेकरांचा जरांगे नाटवला। ही एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा नये, होऊ नये।